माडखोल गावात तब्बल 24 वर्षे स्थगित असलेला अखंड हरिनाम सप्ताह पूर्ववत सुरू झाला। त्यामुळे ग्रामदेवतेच्या पावणाई मंदिरात तब्बल 2 तपानंतर हरिनामाचा गजर घुमला। पाहूया। माडखोल गावात सुमारे 24 वर्षे स्थगित असलेला अखंड हरिनाम सप्ताह पूर्ववत सुरू झाला। त्यामुळे तब्बल 2 तपानंतर ग्रामदेवतेच्या पावणाई मंदिरात हरिनामाचा गजर घुमला। यात गावातील प्रत्येक भजन मंडळ हरिनामात दंग झालं होतं। या हरिनाम सप्ताहात प्रत्येक वाडीतील आकर्षक प्रथांसह वारकरी दिंड्या खास आकर्षण ठरल्या। त्यामुळे तब्बल 24 वर्षांनंतर झालेला हा संस्मरणीय हरिनाम सप्ताह खऱ्या अर्थानं यादगार ठरला। ग्रामदैवत पावणाई रवळनाथ काळकाईला वस्त्र अलंकारांनी सजवल्यानंतर गावचे पुरोहित आणि देवस्थानच्या 8-5 मानकरी व सेवेकरी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ झाला। यावेळी उत्सव मूर्ती आणि तरंग काठीने वाजत गाजत आणि नाचत सवाद्य मिरवणुकीने मंदिरात आगमन झाले। त्यानंतर या हरिनाम सप्ताहात माडखोल गावातील सर्व भजन मंडळांनी आपली सेवा श्रीचरणी अर्पण केली। गावातील ज्येष्ठ तरुणांसह युवकांनीही या हरिनाम सप्ताहात ठेका धरला। त्यामुळे या हरिनाम सप्ताहाची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली। संपूर्ण माडखोल गाव हरिनामानं दुमदुमून गेलं। या निमित्त मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाईनं ग्रामदेवतेचं मंदिर उजळून निघालं। हरिनाम सप्ताहानिमित्त गावचे पोलीस पाटील उदय राऊत यांनी मंदिरात रेखाटलेली विठ्ठलाची प्रतिकृती लक्षवेधी ठरली। प्रत्येक वाडीतून आकर्षक चित्ररथांसह सवाद्य आणि मृदुंगाच्या जयघोषात आकर्षक दिंड्या निघाल्या। यात महिलांसह युवक युवतींचाही उत्स्फूर्त सहभाग होता। यातील एकापेक्षा एक सरस अशा आकर्षक चित्ररथांसह देखाव्याने आबालवृद्धांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं। मध्यरात्री या सर्व वारकरी दिंड्या मंदिराकडे आल्या। त्यानंतर मंदिराभोवती प्रदक्षिणा झाल्यानंतर या दिंड्यांची सांगता झाली। मध्यरात्र उलटूनही भाविकांनी गर्दी कायम केली होती। गुरुवारी दुपारी तरंग काठीसह सवाद्य पालखी तीर्थक्षेत्राकडे जाऊन आल्यानंतर महाप्रसादानं या हरिनाम सप्ताहाची सांगता झाली। दीपक गावकर, ओटवणे।